तुम्ही दिवसभर सगळ्यांसाठी धावताय, पण रात्री झोपताना तुम्हाला असं कधी वाटतं का की आज मी स्वतःसाठी काय केलं आहे का? उत्तर बोला ना, एकदम अशा शांत का झालात? नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजचा व्हिडिओ खास महिला मंडळींसाठी आहे, त्यामुळे तुम्हा सगळ्या महिलांना माझा मनापासून नमस्कार. आपण महिलांचं आयुष्य किती जबाबदाऱ्यांनी भरलेलं असतं ना. घर, मुलं, नवरा, करिअर आणि या सगळ्यामध्ये आपण मात्र स्वतःला कुठेतरी हरवून बसतो. कधी स्वतःसाठी आपल्याला वेळच मिळत नाही हो. कधी मनात खूप काही असतं बोलायला, पण सांगायला मात्र आपल्याजवळ कोणीच नसतं. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा 10 सवयी ज्या तुमचं आयुष्य खरंच खूप सोपं, हलकं आणि आनंददायी बनवू शकतात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित यामधली एखादी सवय तुमचं आयुष्य नक्की बदलू शकते. कालच एका मैत्रिणीने मला सांगितलं, मी सगळ्यांसाठी करते, पण मला कोणीच विचारत नाही मी कशी आहे, मी काय करते. आणि हे ऐकून मला जाणवलं की ही गोष्ट फक्त तिची नाही तर आपल्या सगळ्यांचीच आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट मैत्रिणींनो, स्वतःसाठी वेळ काढा, ज्याला आपण मी टाईम असं म्हणतो. मला तुम्ही खरं खरं सांगा, तुमच्यापैकी किती जणी स्वतःसाठी वेळ काढतात, ज्याला आपण मी टाईम असं म्हणतो? सर्वात आधी आणि सर्वात महत्त्वाचं, आपण सगळ्यांसाठी वेळ काढतो, पण स्वतःसाठी कधी काढतो का? ज्या कोणी महिला काढत असतील तर त्यांना खरोखर सलाम आहे, त्यांचं कौतुक आहे. पण ज्या कोणी काढत नाही तर त्यांनी स्वतःसाठी दररोज 20 ते 30 मिनिटं राखून ठेवा आणि ते अवश्य तुम्ही स्वतःसाठी द्या. मोबाईल बाजूला ठेवा, शांत बसा, चालायला जा किंवा तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देतात तेव्हा तुम्ही मेंटली स्ट्रॉंग होतात. म्हणजेच काय, तुमची मानसिक शक्ती यामुळे वाढते. यानंतरची दुसरी गोष्ट, नाही म्हणायला शिका. हे खरंच खूप कठीण असतं, पण गरजेचं सुद्धा खूप आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक होमध्ये कधीकधी किंवा बऱ्याच वेळा तुमचं नुकसानच होत असतं. तेव्हा गरज असेल तिथे नाही म्हणायला शिका, कोणतंही गिल्ट स्वतःच्या मनात न ठेवता. यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट, डेली प्लॅनिंग करा. म्हणजे दररोजच्या दिवसाचं नियोजन करा. सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्याआधी फक्त 5 मिनिटं तुम्हाला काढायची आहे आणि उद्याच्या दिवसाचा प्लॅन करायचा आहे. यामुळे काय होतं, आपलं मन शांत राहतं, कामं व्यवस्थित होतात आणि अननेसेसरी स्ट्रेस म्हणजे विनाकारणच आपल्यावर जो काही ताणतणाव येत असतो तो कमी होतो. यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट, आरोग्याला प्राधान्य द्या. आपण सगळ्यांची काळजी घेतो, पण स्वतःची कधी घेतो का? आपण जेव्हा लग्नाच्या अगोदर, म्हणजे आपण कॉलेजमध्ये असू किंवा लग्ना अगोदर आपण काही जॉब केलेला असेल किंवा नसेल, आपण स्वतःची किती काळजी घ्यायचो. आपण वेळेवर खायचो, प्यायचो किंवा आरशासमोर का होईना स्वतःसाठी आपण किती नटत मुरडत उभे राहायचो. प्रत्येकीलाच नटण्याची, मुरडण्याची आवड असेल असं काही नाही, पण निदान आपण तेव्हा स्वतःची थोडी का होईना काळजी घ्यायचो, जी आता आपण अजिबात घेत नाही. स्वतःला आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत. योग्य वेळेत आपण जेवण केलं पाहिजे. आपण दररोज थोडासा का होईना व्यायाम केला पाहिजे, जो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच आपण पुरेशी झोपसुद्धा घेतली पाहिजे. तुम्ही तुमच्या चेहऱ्याकडे कधी नीट बघितलेलं आहे का? जा एकदा आरशासमोर उभ्या राहा आणि स्वतःच्या चेहऱ्याकडे बघा. खाली आपल्या डोळ्यांजवळ किती वर्तुळं वाढलेली आहेत. आपल्या चेहऱ्यावर बारीक बारीक काळे डाग आलेले आहेत किंवा आपला चेहरा जो आहे तो पहिल्यासारखा टवटवीत दिसत नाही. आपण कायम थकलेल्या, भागलेल्या दिसतो. याचं कारण म्हणजे काय? आपण योग्य वेळेत जेवत नाही, आपण जरासुद्धा व्यायाम करत नाही. आपण घरातली कामं करतो म्हणजे तो आपला व्यायाम नव्हे. आपण बाहेर जाऊन किंवा आपल्याला बाहेर जाणं जरी शक्य नसेल तरी घरच्या कामाव्यतिरिक्त आपण थोडासा का होईना वेळ काढून व्यायाम अवश्य केला पाहिजे. आपल्या महिलांचं शरीर जे आहे ते खूप गुंतागुंतीचं असतं. वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्यामुळे आपल्याला जडत असतात. तर या सगळ्यांपासून आपल्याला लांब राहायचं असेल तर आपण दररोज स्वतःच्या शरीरासाठी
किंवा मानसिक शांतीसाठी आपण व्यायाम करणं खूप म्हणजे खूप आवश्यक आहे आणि वेळेवर आपण झोपलंसुद्धा पाहिजे. हे 3 नियम जर आपण पाळले तर आपलं आयुष्य खरोखर 50% का होईना सोपं होतं, जे आता आपण खूप अवघड करून बसलो आहोत. यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट, मनातलं बोलायला शिका. मनात साठवून ठेवलेलं दुःख एक दिवस खूप मोठं होतं, म्हणून कुणीतरी विश्वासू व्यक्ती तुमच्यासाठी शोधा. मग तो आपला नवरा असू शकतो, आपले आईवडील असू शकतात, आपल्या मैत्रिणी असू शकतात, किंवा आपलं वय आता जास्त असेल तर आपली मुलं बाळंसुद्धा असू शकतात. तर यापैकी तुमचा सर्वात जास्त विश्वास ज्या व्यक्तीवर आहे की जी व्यक्ती तुमचं म्हणणं पूर्ण ऐकून घेते आणि इतरांकडे तुमची मजाक उडवत नाही किंवा इतरांकडे तुमची टिंगलटवाळी करण्याची म्हणून ती गोष्ट सांगत नाही, अशा व्यक्तीला तुम्ही तुमचं दुःख, तुमच्या मनातल्या भावना नक्कीच सांगू शकतात. किंवा काही तुम्हाला सल्ला त्यांच्याकडून घ्यायचा असेल तर तो तुम्ही नक्कीच घेऊ शकतात. असं तुम्हाला कोणी नसेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आजच्या जगामध्ये असं कोणी नाहीच की ज्याच्याजवळ मी सगळं बोलू शकते, सांगू शकते, आणि अशी कोणी व्यक्ती नसल्यामुळे माझी मनातल्या मनात घुसमट होते, तर तुम्ही काय करा, एक डायरी घ्या, वही घ्या, पेन घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही वाटतं, मग ते चांगलं वाटत असेल, वाईट वाटत असेल, जे काही असेल तुमच्या मनातल्या इच्छा, आकांक्षा, ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या मनामध्ये दाबून ठेवलेल्या आहेत, साठवून ठेवलेल्या आहेत, तर त्या तुम्ही त्या डायरीमध्ये लिहायला सुरुवात करा. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा लिहू शकतात, काही हरकत नाही. पण आपल्याला वही आणि पेन या गोष्टींची सवय आजही असली पाहिजे. हे सगळं तंत्रज्ञान आहे, त्यामध्ये AI असेल, मोबाईल असेल, यावर एक सेपरेट व्हिडिओ होऊ शकतो. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपल्या हाताला लिहिण्याचं वळण हे असलंच पाहिजे. कोणती गोष्ट कधी बदलेल काही सांगता येत नाही, त्यामुळे आपल्याला जे काही वाटतं ते लिहिण्यासाठी आपण नक्कीच एक छोटीशी डायरी, वही घेऊ शकतो. पेनसुद्धा आपल्या घरामध्ये त्यासाठी असावाच, जो की आता बऱ्याच जणांच्या घरात नसेल, की मुलंबाळंसुद्धा मोठी होऊन गेली, ते शिक्षण सोडून नोकरीलासुद्धा लागले, तर वही पेनचा काही विषयच राहिला नाही. पण नक्कीच तुमच्या घरामध्ये तुमच्या स्वतःसाठी एक वही आणि पेन तुम्हाला ठेवणंच आहे आणि तुम्ही ठेवून बघा, त्यामध्ये लिहून बघा आणि तुमच्या भावना तुम्ही त्याच्यावर लिहून काढल्या तर नक्कीच तुमचं मन हलकं होणार आहे. आता इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत आला असाल किंवा ही माहिती ऐकत आला असाल तर एक कमेंट करा, मी स्वतःसाठी जगणार. मी सगळ्यांच्या कमेंट्स वाचणार आहे बरं का, त्याच्यामुळे तुम्ही नक्की कमेंटमध्ये लिहा की आजपासून मी स्वतःसाठी जगणार, स्वतःसाठी वेळ काढणार. आणि याच्यामध्ये कोणताही स्वार्थीपणा नाही आहे. की बऱ्याच जणांना असं वाटत असेल, बऱ्याच ताईंना असं वाटत असेल की आपण कधी आपल्या स्वतःसाठी जगायचं म्हणून ठरवलं तर मनामध्ये गिल्ट येतं की आपण कुठेतरी स्वार्थीपणा करतोय का. अजिबात नाही, अजिबात नाही. आपली ही गरज आहे. जसं आपण सगळ्यांसाठी करतो ना, तर ही सुद्धा आपल्या स्वतःची एक गरज आहे, ज्याच्यामधून आपल्याला थोडा का होईना आनंद, मनाला एक शांती मिळणार आहे. ती गोष्ट करण्यामध्ये कसला हो स्वार्थीपणा, तेव्हा नक्कीच तुम्ही या गोष्टी करा. यानंतर पुढची गोष्ट, मोबाईलपासून थोडंसं दूर राहा. बऱ्याच महिलांना आपला नवरा, आपला मुलगा, मुलगी किंवा घरातले सगळे बाहेर गेले आणि आपण जर त्यामध्ये हाऊसवाईफ असू तर आपल्याला बराच वेळ भेटतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं वाटेल असं काहीतरी करा. आपल्याला ज्यामुळे आनंद मिळणार आहे, ज्याच्यामधून आपल्याला फायदा होणार आहे, असं काहीतरी करा. मोबाईलवरून सुद्धा शिकण्यासारखं भरपूर काही आहे, पण जर त्याचा वापर आपण फक्त स्क्रोलिंगसाठी किंवा एक आपल्याकडे भरपूर वेळ आहे म्हणून आपण जर तो मोबाईल बघत असू तर काहीच उपयोग नाही. सारखं आपण त्या स्क्रीनकडे बघणं, तो मोबाईल बघणं, त्याच्यामध्ये उलटसुलट गोष्टी पाहत राहणं की ज्या आपल्या काहीच फायद्याच्या नाही आहेत, तर असं स्क्रोलिंग करण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे. आपण दिवसात किती वेळ मोबाईलवर असतो विचार केला आहे कधी? सोशल मीडिया, कंपॅरिझन किंवा निगेटिव्ह न्यूज हे सगळं आपल्या मनावर परिणाम करतं. सोशल मीडियावर काय असतं, उदाहरणार्थ आपण इंस्टाग्राम बघतो, इंस्टाग्रामवर विविध प्रकारचे रील्स आपल्याला पाहायला मिळतात, पण रील लाईफ आणि रिअल लाईफ याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे.
बघा, इंस्टाग्रामवर काही लेडीज असतात, काही जेंट्स असतात, जे की आपली जीवनशैली दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये कुणी आपण कसे दिसतो, काय पद्धतीने आपण राहतो हेच दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो, किंवा परफेक्शन जे आहे तेच दाखवण्याचा ते प्रयत्न करतात. याचा अर्थ असा नाही की त्यांच्या जीवनामध्ये सगळं काही परफेक्ट आहे किंवा ऑल सेट आहे. त्याच्यामुळेच आपण तिथे काय करतो, आपली चूक काय होते, चूक त्यांची नाही. प्रत्येकाला आपला एक स्वतःचा हक्क आहे, कुठे काय मांडायचं, कशा पद्धतीने राहायचं, कशा पद्धतीने बोलायचं, हे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. त्याच्यामुळे इंस्टाग्रामवर सुद्धा किंवा बऱ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्याला हे बघायला मिळतं. आपण त्यांना दोष देण्यापेक्षा आपण त्यांना बघून जी स्वतःशी तुलना करतो ना, की अरे त्यांचं सगळं चांगलं आहे, त्यांच्याकडे सगळं काही आहे, माझ्याकडे नाही. पण लगेच आपण हे सुद्धा विसरतो की प्रत्येक माणूस खास आहे, प्रत्येक व्यक्ती खास आहे, प्रत्येकाजवळ वेगवेगळ्या प्रकारचे गुण आहे की जे खरंच म्हणजे समोरच्यामध्ये जे गुण आहे ते आपल्यामध्ये असतीलच असं नाही, पण आपल्याकडे दुसरासुद्धा एखादा चांगला गुण असू शकतो की ज्यामुळे आपण त्याचा व्यवस्थितपणे वापर केला तर त्यामध्ये आपल्याला यश मिळू शकतं, काहीतरी चांगली गोष्ट घडू शकते. हे आपण करणं टाळतो आणि तुलना करत करत आपण नेहमीच दुःखी राहतो. त्याचबरोबर ज्या काही निगेटिव्ह न्यूज असतात, म्हणजे नकारात्मक बातम्या असतात, किंवा आता जीवनशैली जशी बदलत चाललेली आहे, बऱ्याच उलटसुलट घटना घडतात आणि आपण त्याच बघत बसतो. त्याच्याऐवजी आपण आपला वेळ जर चांगल्या गोष्टींमध्ये घालवला, किंवा लग्नाच्या अगोदर म्हणा किंवा काही जबाबदाऱ्या आपल्यावर पडण्या अगोदर म्हणा, आपण जे काही आपले छंद जोपासत होतो, जसं की कुणाला गाणं गायला आवडत होतं, कुणाला पेंटिंग करायला आवडत होतं, कुणाला छान छान ज्वेलरी बनवता येत होती, कुणाला रांगोळी काढता येत होती, कुणाला मेहंदी काढता येत होती, किंवा या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याजवळ असे काही स्किल्स होते की जे आता आपण जबाबदारी पडल्यामुळे विसरून गेलेलो आहोत आणि स्वतःला दोष देत आहोत. जर तुम्हाला वेळ भेटतोय तर रिकाम्या गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा या सगळ्या गोष्टी तुम्ही बाहेर काढा. पुन्हा एकदा आपण नवीन काही सुरू करू शकतो का याचा विचार तुम्ही करा. नक्कीच तुम्हाला याच्यामुळे खूप फायदा होईल. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप पुढे जाल. फक्त घर किंवा चूल आणि मूल एवढंच सांभाळण्यापेक्षा तुम्हाला अजूनसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये बरंच काही करता येणार आहे. आणि तुम्ही जर स्वतः काहीतरी निर्माण केलं, तुम्ही तुमच्या पायावर व्यवस्थितपणे उभ्या राहिलात, 4 पैसे कमवलेत, तर नक्कीच तुमच्या घरामध्ये तुम्हाला पहिल्यांदा मान जास्त मिळणार आहे आणि समाज तर आपल्याला नक्कीच त्यामुळे मान देत असतो. कधीकधी महिलांचं काय होतं की घरातच त्यांना या सगळ्या गोष्टींमुळे मान मिळत नाही, कारण त्या स्वतःचं अस्तित्व विसरून वागतात. मुख्य म्हणजे घरातल्यांना सुद्धा आपण दोष देण्यात काहीच अर्थ नाही. आपण आपल्या मनामध्ये एकदा डोकावून बघा की आपण सध्या काय करतोय, आपण स्वतःकडे किती लक्ष देतोय. हे जर आपण बघितलं, स्वतःसाठी काहीतरी केलं, तर नक्कीच घरातले सुद्धा आपल्याला मान देणार आहे. बऱ्याच वेळा आपण गोष्टी दुसऱ्यांवर ढकलून मोकळ्या होतो, म्हणजे दुसऱ्यांना दोष देतो. जसं की घरच्यांमुळे मला वेळ भेटत नाही, किंवा जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली मी अडकलेली आहे किंवा दबलेली आहे. असू द्या, जेव्हा तुम्ही त्यातूनही स्वतःला वेळ काढाल तर नक्कीच त्यातून खूप चांगल्या गोष्टी घडतील. मी पुन्हा एकदा सांगते, तर तुम्ही नक्कीच याच्यातून एक चांगला बोध घ्यावा असं मला वाटतं. दररोज किमान 1 तास नो मोबाईल टाईम ठेवा. याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट, स्वतःचं कौतुक करा. आपण इतरांचं कौतुक करतो पण स्वतःचं कधीच करत नाही. आणि जास्तीत जास्त महिला म्हणजे त्यांच्यामध्ये एक गोष्ट आढळते की जी खरं तर खूप चुकीची आहे. महिला स्वतःला दोष देतात, मी अशीच आहे, माझं नशीबच तसं आहे, किंवा माझ्याकडून काहीच होऊ शकत नाही. अरे, असं बोलणं खूप चुकीचं आहे. आपण स्वतःच्या बाबतीत असं नकारात्मक कधीच बोलायचं नसतं. मी म्हणत नाही की प्रत्येक महिला अगदी परफेक्ट आहे, किंवा मी तुम्हाला माहिती सांगते म्हणजे माझ्याकडून सुद्धा चुका होत नसतील, तर असं काही नाही आहे. प्रत्येकीकडून चुकतं, पण चुकांमधून आपल्याला काहीतरी शिकायचं असतं. स्वतःला दोष देणं टाळा आणि त्याऐवजी स्वतःमध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत तर त्या व्यवस्थितपणे वापरून त्याच्यातून अजून काही आपल्याला चांगलं करता येईल का ते बघा. आपण इतरांचं कौतुक करतो पण स्वतःचं अजिबात नाही. बऱ्याच वेळा महिला स्वतःला दोष देताना आढळतात की माझं नशीबच खराब आहे, माझ्याकडून काहीच होऊ शकत नाही, आता या वयात कुठे मी काय करू. अशा
अनेक उदाहरणांचा समावेश यामध्ये होऊ शकतो की महिला स्वतःलाच दोष देतात, स्वतःचं कौतुक त्या करून घ्यायलाच तयार नाही. अहो, तुमचं कौतुक घरात कुणी करण्यापेक्षा तुम्ही आधी स्वतःचं कौतुक करायला शिका. ते तुम्ही इतरांसमोर दाखवण्याची वगैरे काहीच गरज नाही. तुम्ही तुमच्या मनात जरी स्वतःला शाबासकी दिली ना तरी खूप चांगलं आहे. जसं की आज तुम्ही खूप चांगला स्वयंपाक केला, स्वतःला शाबासकी द्या. तुम्ही आज घर खूप चांगल्या प्रकारे स्वच्छ केलं, नीट ठेवलं, नीट आवरलं, स्वतःला शाबासकी द्या. एखादं काम ठरवलेल्या रीतीपेक्षा म्हणजे जसं तुम्ही ठरवलं होतं त्यापेक्षा तुम्ही चांगलं केलं तर नक्कीच स्वतःची पाठ थोपटा की आज मी हे काम ठरवलं होतं आणि ते त्याहीपेक्षा चांगलं झालं. किंवा एखादी भाजी तुम्ही केली तर मला हवी होती त्याहीपेक्षा हिची चव खूप सुंदर झाली, अगदी चविष्ट भाजी झाली. तर तुम्ही स्वतःचं कौतुक करायला, स्वतःची पाठ थोपटायला अजिबात विसरू नका. यामुळे काय होतं, तुमच्यामध्ये सकारात्मकता येते. बघा, ज्या महिला 4 भिंतींमध्ये किंवा चूल मूल याच गोष्टींमध्ये अडकलेल्या आहेत त्यांच्यामध्ये सर्वात जास्त ताणतणावाचं प्रमाण आढळतं, हे सिद्ध झालेलं आहे. तर तुम्हीही त्यामध्ये येतात का? तर तुम्ही स्वतःला यामुळे दोषी ठरवू नका की मी फक्त चूल आणि मूल बघते. अजिबात नाही. तुम्ही हे सगळं करतात म्हणून तुमच्या घरातली मंडळी व्यवस्थितरित्या त्यांच्या कामाला बाहेर जाऊ शकतात आणि हे तुम्ही निवडलेलं आहे. तुम्हाला बाहेर काम करायला जाणं शक्य नव्हतं किंवा काहीतरी जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे म्हणून तुम्ही स्वतःच ते निवडलं की ठीक आहे, मी बाहेर नाही जाऊ शकत तर मी घर सांभाळते. पण तेही एक चांगल्या प्रकारचं काम आहे. त्याच्यामुळे जे काही कराल तर त्याच्यामध्ये समाधानी राहा. स्वतःचं कौतुक करायला अजिबात विसरू नका. यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट, थोडी का होईना बचत करा. फार मोठी कमाई नसेल तरी पण चालेल, पण छोटी छोटी बचत तुमच्या भविष्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत करू शकते. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट, मर्यादा ठेवा. म्हणजेच काय, बाउंड्रीज सेट करा. सगळ्यांसाठी तुम्ही उपलब्ध राहणं म्हणजे तुमचा चांगुलपणा नाही. तुमचं मानसिक आरोग्य या सगळ्यांपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळेच काही गोष्टींना मर्यादा ठेवा आणि स्वतःला प्राधान्य द्या. याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर ग्रॅटिट्यूड आणि पॉझिटिव्ह थिंकिंग तुम्हाला करायची आहे. 3 गोष्टींसाठी तुम्हाला दररोज धन्यवाद म्हणायचा आहे. उदाहरणार्थ, आजचा नवीन दिवस तुम्हाला पाहायला मिळाला त्यासाठी धन्यवाद. त्याचबरोबर आज तुम्ही स्वतःसाठी थोडा का होईना वेळ काढला याच्यासाठी धन्यवाद. त्याचबरोबर तुम्ही आज एखादं चांगलं काम केलं तर त्याच्यासाठी धन्यवाद. हे मी तुम्हाला उदाहरणादाखल सांगितलेलं आहे. पण दिवसभरामध्ये अनेक घटना घडतात ज्याच्यामध्ये काही चांगल्या असतात, काही वाईट असतात, काही थोड्या मिक्स असतात. पण त्याच्याही पलीकडे तुम्हाला जाऊन तुमच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या म्हणजे दररोज घडणाऱ्या कोणत्या तरी 3 गोष्टींसाठी तुम्हाला धन्यवाद म्हणायचं आहे. आयुष्यामध्ये काय नाही यापेक्षा काय आहे याच्याकडे लक्ष द्या. यामुळे मन शांत आणि आनंदी राहतं. त्याचबरोबर स्वतःला माफ करायला शिका. म्हणजेच काय, मी तुम्हाला आधीही सांगितलं की चुका ज्या आहेत त्या प्रत्येकाकडून घडतात. कोणीच या जगामध्ये परफेक्ट बनून जन्माला आलेला नाही आहे. त्याच्यामुळे चुका झाल्या तरी पण म्हणजे दोष देण्यापेक्षा किंवा झालेल्या चुकीचं खापर इकडे तिकडे फोडण्यापेक्षा स्वतःला माफ करायला शिका. यामुळे आपलं मन खूप हलकं होतं. मी हे चुकवलं, मी ते नीट नाही केलं, तर लक्षात ठेवा कोणीही परफेक्ट नाही आणि जे झालं तेही ठीक आहे असं म्हणून पुढे चालायचं. मैत्रिणींनो, आता या व्हिडिओतला सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा, मदत मागायला अजिबात घाबरू नका. जिथे मदत लागेल तिथे ती अवश्य घ्या. सगळं एकटीने करण्याची गरज नाही. कधी नवऱ्याची तर कधी कुटुंबाची मदत तुम्ही घ्या. तुमचं स्ट्रॉंग असणं म्हणजे सगळंच काही तुम्ही एकटीने करणं नव्हे. बघा, या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छिते. महिलांनी सगळ्यांचं आयुष्य सुंदर बनवलं. आता वेळ आहे स्वतःचं आयुष्यसुद्धा सुंदर बनवण्याची. तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात, पण तुम्ही माणूससुद्धा आहात, हे लक्षात घ्या. स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थीपणा नाही, ते खूप गरजेचं आहे. आपण व्यवस्थित असू तरच आपण सगळ्यांची काळजी घेऊ शकू. हे तर तुम्हाला पटतं ना? तेव्हा आजपासून
मी तुम्हाला या व्हिडिओत सांगितलेल्या अनेक चांगल्या सवयींपैकी कोणत्याही 2 सवयी सुरू करा आणि बघा हळूहळू सगळं कसं बदलायला लागतं आणि तुम्हाला सुद्धा तुमचं विस्कटलेलं आयुष्य यामुळे सुंदर वाटायला लागेल. तुम्ही पुन्हा एकदा एक नवीन सुरुवात केली, चांगल्या पद्धतीने जगायला लागलात याचं समाधान तुम्हाला मिळेल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींना पुढे पाठवा आणि अशाच सकारात्मक व्हिडिओंसाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.